नमस्कार, मी स्वामी शाळाक्षरी. आज आपण बघणार आहोत अरिल हलाइडच्या केमिकल रिॲक्शन्स. अरिल हलाइड. आता अल्किल हलाइड आणि अरिल हलाइड अशा दोन भागामध्ये हा संपूर्ण भाग आहे. अरिल हलाइडच्या रिॲक्शन, त्याची पहिली रिॲक्शन आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आज आपण बघणार आहोत केमिकल रिॲक्शन तुमच्या अल्किल हलाइडच्या. त्याच्यामध्ये आज आपल्याला बघायचं आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे. आता न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया. ओके. आता रिॲक्शन कोणाच्या घ्यायच्या आहेत आपल्याला, रिॲक्शन कोणाच्या घ्यायच्या आहेत हेतून आपल्याला कळायला पाहिजे. अरे बाबांनो, आपल्याला रिॲक्शन ज्याच्या घ्यायच्या आहेत तो आहे क्लोरोबेन्झीन. म्हणजे आज आपल्याला शिकायचं आहे क्लोरोबेन्झीनच्या रिॲक्शन्स. क्लोरोबेन्झीनच्या रिॲक्शन. आता हा क्लोरोबेन्झीन आहे म्हणजे हा अरिल हलाइड आहे. अरिल हलाइडचं एक्झाम्पल आहे क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन याच्या रिॲक्शन्स बघायचे. मग आता रिॲक्शनमध्ये नंबर 1 रिॲक्शन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बऱ्याच लोकांना कळत नाही की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय. बरोबर आहे का. मी सांगतो थोडक्यात. मी प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला माहीत असेल किंवा माहीत नसेल, मी पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करत असतो आपल्याला कळण्यासाठी. खास तुमच्या सोयीसाठी आम्ही घेऊन आलेले आहोत न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे. मग आता एक शब्द महत्त्वाचा आहे. ह्या सगळ्या रिॲक्शन बघत असताना अल्किल हलाइडच्या बाबांनो, न्यूक्लियोफाईल म्हणजे काय. पहिला शब्द आहे न्यूक्लियोफाईल. हो का. न्यूक्लियोफाईल म्हणजे अशा प्रकारची स्पेशीज ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. न्यूक्लियोफाईलची थोडक्यात व्याख्या केली मी. काही लोकांना माहीत नाही न्यूक्लियोफाईल म्हणजे काय. गुरुजी न्यूक्लियोफाईल म्हणजे काय हो. अरे माहितीच नाही न्यूक्लियोफाईल म्हणजे काय. अरे त्याचा अर्थ फार सोपा आहे बाबा. ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज असलेल्या स्पेशीजला न्यूक्लियोफाईल असं म्हणतात. संपलं. आता याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून हा न्यूक्लियोफाईल. आता समजा आपण काढलं OH-, हा बी न्यूक्लियोफाईल आहे कारण याच्यावरती चार्ज निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह चार्ज असलेल्या स्पेशीजला न्यूक्लियोफाईल असं म्हणतात. ठीक आहे. हा क्लोरोबेन्झीन आहे. समजा क्लोरोबेन्झीन मधला Cl आपण रिप्लेस केला कशानं, न्यूक्लियोफाईलनं, तर ही अभिक्रिया झाली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपल्याला कुणाच्या बघायच्या आहेत, क्लोरोबेन्झीनच्या. क्लोरोबेन्झीनची न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कशी व्हायला पाहिजे, नेमकं होतं काय, तर क्लोरोबेन्झीन मधला Cl जो आहे तो रिप्लेस होतो कशानं, न्यूक्लियोफाईलनं. आणि मग या ठिकाणी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत असते. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे. बाबानो, रिप्लेसमेंट ऑफ Cl बाय न्यूक्लियोफाईल इज कॉल्ड एज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन दिस केस. झालं म्हणजे आज कळाला. जर एखादा ॲटम किंवा ग्रुप न्यूक्लियोफाईलनं रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला, अशा प्रकारच्या अभिक्रियेला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असे म्हणतात. खलास. आता अजून एक महत्त्वाचं वाक्य सांगतो तुम्हाला मी. आता क्लोरोबेन्झीन हा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतो का. कॅन इट शो द न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हा दाखवू शकतो का, हेतून स्टार्ट करू आपण. ऐका मी काय सांगतोय. समजा हा कोण आहे, क्लोरोबेन्झीन. ठीक आहे. हा कोण आहे, Cl. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला करायचं आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग काय व्हायला पाहिजे, तर हा कार्बन आणि हा Cl हा बॉन्ड तुटला पाहिजे. म्हणजे या ठिकाणचा Cl हा न्यूक्लियोफाईलनं रिप्लेस झाला पाहिजे, तेव्हा त्याला आपण म्हणतो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. पण लक्षात ठेवा, हा कार्बन आणि Cl मधला बॉन्ड CCl बॉन्ड हा अतिशय स्ट्रॉंग बॉन्ड आहे. का बरं स्ट्रॉंग आहे, कारण हा ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. आपण जेव्हा बघतो रेझोनन्स, बॉन्ड फिरतो, इलेक्ट्रॉन फिरतात, तेव्हा हा जो सिंगल बॉन्ड आहे हा डबल होत असतो. अशा अनेक कारण आहेत. मी जास्त काय सांगत नाही. ह्याचं हायब्रिडेशन sp2 आहे वगैरे वगैरे अशी कारणं आहेत. फक्त मी एका वाक्यात सांगतो, बाबांनो, कार्बन आणि Cl मधला बॉन्ड स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे हा बॉन्ड तुटत नाही. म्हणजे कार्बन आणि Cl मधला बॉन्ड सहजासहजी तुटत नाही. म्हणून क्लोरोबेन्झीन ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन सहजासहजी दाखवत नाहीत. कळलं का. बघा, अरिल हलाइड शोज लेस रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तुम्ही काय घेतलात, क्लोरोबेन्झीन घेतलात.
अल्किल हलाईड घेतलात, तुम्ही घेतलात क्लोरोबेन्झिन. अरे बाबा, तुम्ही जर क्लोरोबेन्झिन घेतलात तर या क्लोरोबेन्झिनची रिॲक्टिव्हिटी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनकडे कमी आहे. इट शोज लेस रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. याचं कारण काय? याचं कारण काय रे पोरा? याचं कारण एकच आहे, कारण सी आणि सीएल मधला बॉन्ड स्ट्रॉंग आहे, बॉन्ड तुटना, रिॲक्शन होईना, म्हणून ह्याची रिॲक्टिव्हिटी कमी आहे रे बाबा. कळलं का? क्लोरोबेन्झिनची रिॲक्टिव्हिटी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनकडे कमी आहे, लेस आहे. लेस म्हणजेच कमी. का बर? कारण तुमच्या क्लोरोबेन्झिन मधला CCl बॉन्ड हा स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे, ताकदवान आहे. बॉन्ड तुटत नाही, बॉन्ड तुटेगा नाही, रिॲक्शन होणार नाही बाबा, म्हणून रिॲक्शन होत नाही रे पिलू. आणि मग पुस्तकातलं वाक्य असं लिहिले काय? क्लोरोबेन्झिन शोज लेस रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. समजा आता आपण एक रिॲक्शन केली. समजा आपण घेतलं क्लोरोबेन्झिन, हे घेतलं क्लोरोबेन्झिन. समजा ह्याची रिॲक्शन केली आपण सोडियम हायड्रॉक्साईड सोबत, NaOH सोबत रिॲक्शन केली. हा कोण आहे? क्लोरोबेन्झिन. ह्याची अभिक्रिया केली आपण कोणासोबत? सोडियम हायड्रॉक्साईड सोबत. रिॲक्शन होत नाही, हा बॉन्ड तुटत नाही, रिॲक्शन होत नाही. नुसतं सोडियम हायड्रॉक्साईड जर घेतला, नुसतं सोडियम हायड्रॉक्साईड, रिॲक्शन होत नाही बाबांनो, नो रिॲक्शन. आता रिॲक्शन का बरं घडली नाही? कारण आहे C आणि Cl मधला बॉन्ड स्ट्रॉंग आहे, बॉन्ड तुटत नाही, रिॲक्शन होत नाही. खलास खलास खलास, म्हणून लिहिलं नो रिॲक्शन. मग आता समजा तुम्हाला क्लोरोबेन्झिन सोबत रिॲक्शन करायचं आहे, मग तुम्हाला वापरावं लागेल ड्रास्टिक कंडिशन. तुम्ही जर ड्रास्टिक कंडिशनचा वापर केला, रिॲक्शन होऊ शकते. सर्वसामान्यपणे जनरली हा तुमचा क्लोरोबेन्झिन न्यूक्लियोफाईल सोबत रिॲक्ट होत नाही, परंतु आपण जर ड्रास्टिक कंडिशन वापरली, मग तुम्ही म्हणताल गुरुजी ड्रास्टिक कंडिशन म्हणजे काय हो? गुरुजी ड्रास्टिक कंडिशन म्हणजे काय? अरे बाबा, ड्रास्टिक कंडिशन म्हणजे हाय टेम्परेचर घ्यायचं, टेम्परेचर जास्त घ्यायचं, हाय प्रेशर घ्यायचं, आहे का? अशा प्रकारच्या कंडिशन म्हणजे ड्रास्टिक कंडिशन. ड्रास्टिक कंडिशनचा अर्थ होतो जास्त टेम्परेचर घेणे, जास्त प्रेशर घेणे, अशा प्रकारच्या बाह्य घटकांचा वापर करून, एक्सटर्नल फॅक्टरचा वापर करून जर एखादी अभिक्रिया होत असेल, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज ड्रास्टिक कंडिशन. त्याला आपण ड्रास्टिक कंडिशन म्हणतो. लक्षात घ्या, क्लोरोबेन्झिन हा सोडियम हायड्रॉक्साईड सोबत सहजासहजी रिॲक्ट होत नाही. तुम्ही जर कसल्याही प्रकारची कंडिशन नाही वापरला, नो रिॲक्शन. परंतु जर तुम्हाला क्लोरोबेन्झिनची रिॲक्शन करायची असेल तर तुम्ही करू शकता, परंतु त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं वाक्य एक आहे, तुम्हाला घ्यावं लागेल हाय टेम्परेचर, तुम्हाला घ्यावं लागेल हाय प्रेशर, तुम्हाला वापरावे लागेल ड्रास्टिक कंडिशन. कसली ड्रास्टिक कंडिशन? रिॲक्शन होऊन जाईल, संपलं. मग आता ड्रास्टिक कंडिशन वापरू आणि रिॲक्शन करू, म्हणजे एक कळलं आपल्याला, रिॲक्शन होत नाही, क्लोरोबेन्झिनची रिॲक्शन होत नाही, क्लोरोबेन्झिनची रिॲक्शन होत नाही. मग कसं करावं आता? रिॲक्शन कसं करावं? मग एकच पर्याय आहे, ड्रास्टिक कंडिशनचा वापर कर, रिॲक्शन होऊन जाईल. घाबरतोस कशाला? कळलं का? जर तुम्हाला क्लोरोबेन्झिनची रिॲक्शन करायची असेल तर आपल्यासमोर एक पर्याय आहे, तुम्हाला त्या ठिकाणी ड्रास्टिक कंडिशनचा वापर करावा लागेल. ड्रास्टिक कंडिशन कुठल्या? हाय टेम्परेचर, हाय प्रेशर, हे ह्या सगळ्या कंडिशन. मग आता ह्याचा वापर करू आणि रिॲक्शन करू, बघ असं होते. ओके ओके. ह्याची रिॲक्टिव्हिटी कमी आहे हे वाक्य मात्र विसरू नका बरं का. रिॲक्टिव्हिटी कमी आहे हे मात्र विसरू नका. चल, क्लोरोबेन्झिनची रिॲक्शन करूया, बघा कशी होती रिॲक्शन. ड्रास्टिक कंडिशनचा आपण वापर करू. हा, हे क्लोरोबेन्झिन आहे, ह्याची रिॲक्शन करू आपण सोडियम हायड्रॉक्साईड सोबत. चला, सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय लिहू इथं. नंबर 1 NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड घ्या. नुसतं सोडियम हायड्रॉक्साईड घेतला तर रिॲक्शन होत नाही, नो रिॲक्शन. तुम्हाला त्या ठिकाणी ड्रास्टिक कंडिशनचा वापर करावा लागेल, तुम्हाला त्या ठिकाणी हाय प्रेशर वापरावं लागेल, तुम्हाला त्या ठिकाणी हाय प्रेशर घ्यावं लागेल, त्याच्याशिवाय रिॲक्शन होऊ नको, लागू नको.
लक्षात ठेव, ड्रास्टिक कंडिशनचा वापर तुला करावा लागेल तेव्हा रिॲक्शन होणार आहे. मग आता काय घ्यायचं, तापमान 623 केल्विन, प्रेशर 300 एटमॉस्फेरिक प्रेशर, कळलं का. आणि मग दुसरी कंडिशन आहे ॲसिड हायड्रोलिसिस. बघा बरं का, हे असं लिहायचं. आता हा क्लोरोबेन्झीन घेतला, क्लोरोबेन्झीनची अभिक्रिया नुसत्या सोडियम हायड्रॉक्साईड सोबत आपण केली, रिॲक्शन होत नाही. रिॲक्शन आग्याला, रिॲक्शन आगेला रे बाबा, हे पोरा. जर तुला रिॲक्शन व्हावी असं वाटत असेल तर काय कर, 623 केल्विन एवढं टेम्परेचर घे, 300 एटमॉस्फेरिक एवढं प्रेशर घे. म्हणजे हाय टेम्परेचर हाय प्रेशर, ड्रास्टिक कंडिशन वापरली, आता रिॲक्शन होते. मग आता हा बॉन्ड तुटतो. CCl बॉन्ड स्ट्रॉंग आहे, पण आपण ड्रास्टिक कंडिशन वापरली, बॉन्ड तुटणार, बॉन्ड तुटेगा. Cl इज रिप्लेस्ड बाय हा OH मायनस, हो का, हा या ठिकाणी झाला. Cl इज रिप्लेस्ड बाय OH मायनस, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. OH मायनस न्यूक्लियोफाइल, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके झालं. आता लिहा प्रोडक्ट, हो का, जरा पुढे घेऊ, हो का. हे बेन्झीन रिंग आहे, Cl गेला, OH आला आणि फिनॉल तयार झाला. अशा प्रकारे क्लोरोबेन्झीन पासून फिनॉल तयार झाला. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल, आपण जर या ठिकाणी ड्रास्टिक कंडिशनचा वापर केला, ड्रास्टिक कंडिशन, जर आपण ड्रास्टिक कंडिशन वापरली तर त्या ठिकाणी रिॲक्शन होते आणि क्लोरोबेन्झीन पासून फिनॉल तयार होतं. पण एक महत्त्वाची काळजी घ्यायचं, त्या ठिकाणचं टेम्परेचर 623 पाहिजे आणि त्या ठिकाणचं प्रेशर 300 एटमॉस्फेरिक पाहिजे. ओके, हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट लक्षात घ्या. आता अजून एक महत्त्वाचं वाक्य तुम्हाला सांगतो. जर तुमच्या त्या बेन्झीन रिंगला एखादा इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जोडला तर त्या क्लोरोबेन्झीनची क्रियाशीलता वाढते, रिॲक्टिव्हिटी वाढते आणि मग त्या ठिकाणी रिॲक्शनचा वेग वाढतो, रिॲक्शन फास्ट होते. कशी ते आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एक एक वाक्य नीट लक्षात ठेवा. नुसतं क्लोरोबेन्झीन घेतला आणि त्याची अभिक्रिया सोडियम हायड्रॉक्साईड सोबत केला, कसल्याही प्रकारचं टेम्परेचर वापरलं नाही, कसल्याही प्रकारचं प्रेशर वापरलं नाही, रिॲक्शन होणारच नाही, नो रिॲक्शन. परंतु आपण जर त्या ठिकाणी क्लोरोबेन्झीनची अभिक्रिया सोडियम हायड्रॉक्साईड सोबत केली आणि आपण जर ड्रास्टिक कंडिशनचा वापर केला तर रिॲक्शन होणार म्हणजे होणार. आणि अजून एक सांगतो वाक्य, जर तुम्ही त्या ठिकाणी बेन्झीन रिंगला एखादा इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जोडलेला बघितला किंवा एखादा इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जर त्या बेन्झीन रिंगला जोडलेला असेल तर त्याची रिॲक्टिव्हिटी वाढते, रिॲक्शन पट्टन होते, रिॲक्शन पट्टन होते. कसं रिॲक्शन पट्टन होते, कशी अशी, कशी अशी, कशी अशी, सांगतो. आता बघा, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जोडल्यावर काय होते ते तुम्हाला सांगतो. जर आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जोडला तर रिॲक्शन कशी होते तुम्हाला सांगतो बरं का. आता पहिलं वाक्य नीट लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप म्हणजे काय हे ऐका पहिल्यांदा, नीट ऐका बरं का. पहिलं वाक्य तुमच्या समोर मी लिहितोय, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. आता इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुपचा अर्थ काय होतो, इलेक्ट्रॉनिक विथड्रॉईंग ग्रुप म्हणजे इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचून घेणारा ग्रुप म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे NO2 ग्रुप. नीट ऐका, एक वाक्य तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा मी प्रयत्न करतोय, फक्त तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. तुम्ही तर लाईक करा, तुम्ही तर सबस्क्राईब करा, परंतु जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, त्यांना बी सबस्क्राईब करायला लावा, त्यांना बी लाईक करायला लावा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, कारण तुम्हीच आपला चॅनल ग्रो करणार आहात. तुम्ही जे बघताय ना हे सुद्धा काम करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना ह्याचा फायदा होईल. मी जे व्हिडिओ करतोय कळलं का, मी व्हिडिओ करून माझ्यापाशी ठेवून फायदा आहे का, काहीच नाही. हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी जर बघितले तर नक्कीच त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल ना, कळलं का. ते काम तुम्ही करायचं आहे. चला, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप म्हणजे काय, जो ग्रुप इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचून घेतो त्या ग्रुपला म्हणायचं इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. उदाहरणार्थ NO2 ग्रुप हा इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहे, जो आपल्याला लागणार आहे ते सांगितलं. समजा क्लोरोबेन्झीन आहे आणि त्या क्लोरोबेन्झीनला तुम्ही जर एखादा इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जोडला NO2 सारखा तर त्या क्लोरोबेन्झीनची रिॲक्टिव्हिटी वाढते, कळलं का. द रिॲक्टिव्हिटी ऑफ क्लोरोबेन्झीन कॅन बी इन्क्रीज्ड बाय इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप.
इफ इलेक्ट्रॉन withdrawing groups are present in the benzene ring, at that time the reactivity of chlorobenzene is increase होते, वाढते. दॅट इज इन्क्रीज होते असं म्हणतो आपण. ओके, मग एक घेतलात थोडी रिॲक्टिव्हिटी वाढेल, 2 घेतलात आणखीन वाढेल, 3 घेतलात आणखीन वाढेल. कशी वाढते त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊया. म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुपचा परिणाम त्या क्लोरोबेन्झिनच्या रिॲक्टिव्हिटीवरती होतो. हे वाक्य नीट लक्षात घ्या. कळलं का? इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जो आहे त्याचा परिणाम त्याच्या रिॲक्टिव्हिटीवरती होत असतो. कसा होतो ते थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. बघा, 3 रिॲक्शन करतो एकाच वेळेस 3 रिॲक्शन करतो. आणि ऐका, हे क्लोरोबेन्झिन आहे. क्लोरोबेन्झिन ह्याला जोडला मी इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप 1 इथं जोडतो पॅराला डायरेक्ट. हे बघा, हा क्लोरोबेन्झिन आहे आणि ह्याला NO2 जोडले आपण. इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहे. ह्याचं नाव आहे 1-chloro-4-nitrobenzene. 1-chloro-4-nitrobenzene. ओके, आता इथं एक NO2 ग्रुप जोडले. ही आहे आर्थो पोझिशन, ही आहे पॅरा, ही मेटा आणि ही पॅरा. मेटा पॅरा, मेटा पॅरा, आर्थो मेटा पॅरा, आर्थो मेटा पॅरा, आर्थो मेटा पॅरा. समजलं? मग एक ग्रुप जोडला, या क्लोरोबेन्झिनची रिॲक्टिव्हिटी वाढली म्हणजे हा बॉन्ड लवकर तुटतो. आता रिॲक्टिव्हिटी वाढली, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जोडला की क्लोरोबेन्झिनची रिॲक्टिव्हिटी वाढणार म्हणजे वाढणार, वाढणार म्हणजे वाढणार, वाढणार म्हणजे वाढणार. बघतोस काय? लक्ष दे. मग आता काय झालं बघा बरं. आता काय झालं बरं, हो का? या ठिकाणी आपण घेतलं सोडियम हायड्रॉक्साईड. हा कोण आहे तुमचा? न्यूक्लिओफाईल OH-. आता या ठिकाणी टेम्परेचर कमी लागणार आहे. बघा, तुम्ही नुसतं क्लोरोबेन्झिन घेतला तर त्या ठिकाणी तुम्हाला टेम्परेचर किती लागलं? 600 पेक्षा जास्त लागलं. 600 पेक्षा जास्त किती लागलं माहिती आहे का? टेम्परेचर 623 केल्विन लागलं. 623. आता एवढं तापमान लागणार नाही, आता लागेल फक्त 433 केल्विन. टेम्परेचर कमी लागलं. बघा, टेम्परेचर कमी का बरं येतं? कारण तुमच्या क्लोरोबेन्झिनला NO2 नावाचा इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जोडलाय आणि हा NO2 तुमच्या क्लोरोबेन्झिनची रिॲक्टिव्हिटी वाढवतोय. म्हणून 600चं तापमान 600 होतं ना. 600 किती होतं? 643. आता 433 घेतला आपण. 433 कमी. आधी किती होतं रे पोरांनो? किती होतं रे बाळांनो? 623 होतं. आता 433 घेतलं कमी. आणि इथं तुम्हाला प्रेशर लागणार नाही कारण रिॲक्टिव्हिटी वाढली. रिॲक्शन हो का? हा Cl काय होईल? रिप्लेस होईल. कशानं? ह्या तुमच्या न्यूक्लिओफाईल. कोण आहे? OH. झाली न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. Cl इज रिप्लेस्ड बाय OH-. OH- हा कोण आहे? न्यूक्लिओफाईल. Therefore, the atom or group of atom are replaced by the nucleophile. Therefore, this reaction is called as nucleophilic substitution reaction. मग रिॲक्शन पूर्ण झाली. होता इथं काय आलं? OH आणि इथं आला NO2. ह्याचं नाव आहे 1, 2, 3, 4 4 नायट्रोफिनॉल किंवा पॅरानायट्रोफिनॉल. पॅरानायट्रोफिनॉल. ओके, रिॲक्शन पूर्ण. आता काय करू? एकाच्या ऐवजी 2 जोडू आपण. जर क्लोरोबेन्झिनला आपण 2 इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जोडले तर क्रियाशीलता अजून वाढते आहे. सोडियम हायड्रॉक्साईड हा स्ट्रॉंग बेस आहे. तुम्ही जर 2 NO2 ग्रुप जोडला तर त्या ठिकाणी स्ट्रॉंग बेसची गरज नाही, वीक बेस बी चालतो. कारण क्रियाशीलता वाढली ना. पण स्ट्रॉंग बेसची गरज नाही आपल्याला. स्ट्रॉंग बेसच्या ऐवजी वीक बेस सुद्धा चालतो. सोडियम कार्बोनेट. बघा कसं रिॲक्शन होते. नीट ऐका बरं का, कसा परिणाम होला बघा. तिथं काय? Cl. हो का? हा एक NO2, हा दुसरा NO2. ह्याची अभिक्रिया करू आता आपण. का? कशाबद्दल? येस, Na2CO3. आणि या ठिकाणी तापमान सुद्धा किती लागेल? 403 केल्विन. आणि मग H3O+. झालं. बघा, तुम्ही या ठिकाणी 2 जोडलात ना. अरे बाबा, क्लोरोबेन्झिनला 2 NO2 जोडले, 2 इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जोडले. याचा अर्थ याची क्रियाशीलता ह्याच्यापेक्षा जास्त आहे कारण 2 इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहेत. त्याच्यामुळं या ठिकाणी 433च्या ऐवजी 403 केल्विन 403 केल्विन एवढं टेम्परेचर सुद्धा चालतं. हा इथं स्ट्रॉंग घेतला आपण बेस. NaOH हा स्ट्रॉंग बेस आहे. इथं स्ट्रॉंग बेसची गरज नाही, वीक बेस बी चालते कारण ह्याची क्रियाशीलता जास्त आहे. स्ट्रॉंग ह्याची गरज नाही, वीक न बी भागते. आणि मग ह्याच्यामधला इथला OH तयार होईल, ह्याच्यामध्ये येईल आणि आपला प्रॉडक्ट येईल. हो का? असा हा Cl निघून गेला, इथं आला OH आहे का? आणि मग
कुठला NO2 आणि हा NO2 झालं. क्रियाशीलता वाढते हे सांगायचं आहे मला. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विथ ड्रॉईंग ग्रुप तेवढी जास्त क्रियाशीलता. आता हा Cl निघून जातो आणि ह्याच्यामधला OH या ठिकाणी येतो. OH येतो न्यूक्लियोफाईल आणि त्या प्रकारचा प्रोडक्ट. नाव घ्या आता ह्याचं नाव घेऊ पहिल्यांदा. हो का, 1 क्लोरो 2,4 डायनायट्रोबेन्झीन. 1 क्लोरो 2,4 डायनायट्रोबेन्झीन. हे तर बघा 2,4 डायनायट्रोफिनॉल. 2,4 डायनायट्रोफिनॉल. ओके, आता अजून एक घेऊ रिॲक्शन अतिशय महत्त्वाची. 3 असल्यावर कसं होते बघा आपण. 3 OH सॉरी आहा सॉरी आहा सॉरी आहा सॉरी 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 आश्चर्य आश्चर्य आहा सॉरी 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 सॉरी. चल आता काय केलं आपण. 3 NO2 ग्रुप आहेत. दिसते का बघतो रे बाबा. 3 NO2 ग्रुप. हां दिसला ते बघा. 3 NO2 ग्रुप म्हणजे क्रियाशीलता बाहेर येत आहे. बक्कळ वाढली क्रियाशीलता. 3 इलेक्ट्रॉन विथआउट ड्रॉईंग ग्रुप म्हणल्यावर का थोडी रिॲक्टिव्हिटी असते का बाळांनो. अरे 1 इलेक्ट्रॉन विथआउट ड्रॉईंग ग्रुप असाल तर रिॲक्टिव्हिटी वाढली. 2ला अजून वाढली. इथं तर 3 आहे ती. रिॲक्टिव्हिटी बक्कळ झाली. या ठिकाणी तुम्हाला बेस घ्यायची गरज बी नाही. नुसतं पाण्यावर भागतंय. वाटर घ्यायचं वाटर. बेस घ्यायचं. NaOH लागत नाही. Na2CO3 लागत नाही. नुसतं पाणी घेतलं रिॲक्शन होते. पाणीशी बी चलेगा. ह्याची क्रियाशीलता बक्कळ आहे हो. आणि हीट करायची गरज नाही. नुसतं गरम करा पाणी. का करा. गरम करा. कसं गरम करायचं नुसतं. इथं 433 इथं 403 इथं नुसतं गरम गरम गरम. कळलं का नाही कळलं. ओके, मग आता काय होईल. अहो हा Cl लगेच निघून जाते. अपदाक्या निघून जाते. अपदाक्या आणि हा OH हा न्यूक्लियोफाईल तो इथे येतो. झाली रिॲक्शन. आणि मग तुमचा हा प्रोडक्ट आहे पिकेरिक ॲसिड. पिक्रिक ॲसिड. पिक्रिक ॲसिड. का ना पिक्रिक ॲसिड. पिक्रिक ॲसिड. दुसरं नाव काय 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. म्हणजे कसा फरक पडला बघा. एक वाक्य लक्षात घ्या. हा तुमचा क्लोरोबेन्झीन एक तर रिॲक्शन दाखवतच नाही. आणि आपण म्हणलं क्लोरोबेन्झीनला क्लोरोबेन्झीन रिॲक्शन दाखवतो का रे बाबा तू. क्लोरोबेन्झीन रिॲक्शन दाखवतो का बाबा तू. न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिॲक्शन. नगर हम रिएक्शन नहीं दिखाने वाले. हम रिएक्शन नहीं दिखाते. हमारा CCl बॉन्ड बहुत स्ट्रांग है. हम रिएक्शन दिखाने वाले नहीं है. रिएक्शन झाली. परंतु आपण काय केलं पुन्हा ड्रास्टिक कंडिशन वापरली. टेम्परेचर वापरलं हाय आणि हाय प्रेशर वापरलं. मग रिएक्शन घडली. आणि एक अजून महत्त्वाचं वाक्य. तुमच्या क्लोरोबेन्झीनला जर इलेक्ट्रॉन विथ ड्रॉईंग ग्रुप जोडला असेल तर त्याची रिॲक्टिव्हिटी अजून वाढते. 1 जोडला थोडी वाढली. 2 आणखीन वाढली. 3 लय वाढली. मग कसं तर हे सगळे उदाहरणासहित आपण समजून घेतले. प्रत्येक उदाहरण हे लक्षात घ्या. प्रत्येकामध्ये रिॲक्शन होणारी तीच आहे. दॅट इज द न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिॲक्शन. परंतु रिॲक्शन कशी वेगळी आहे हे त्या ठिकाणी आपण समजून घ्यायचं आहे. अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग आपल्यासमोर आपण एक्सप्लेन केलेला आहे. तर ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.